हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चना डाळीचे कढी गोळे। तर आय होप तुम्हाला रेसिपी नक्की आवडणार। तर रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कुणी ही रेसिपी ट्राय केलेली आहे। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी चना डाळ 2 ते 3 तास भिजत घातलेली होती आणि चना डाळ भिजल्यानंतर ती मिक्सरमधून बारीक आपल्याला काढून घ्यायची आहे। मिक्सरमधून चना डाळ बारीक काढून झाली की त्यामध्ये आपण मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी अशी एक टिप सांगणार आहे की ज्यामुळे कधीच आपले कढी गोळे फुटणार नाही। कुणाकुणाचे कढी गोळे काय होते, कढीमध्ये टाकल्याबरोबर ते वितळतात, फुटून जातात। तर त्यामध्ये काय करायचं, तर हे बघा इथे मी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं, त्यामुळे आपले गोळे कधीच फुटणार नाही। तर इथे आपलं मिश्रण तयार आहे आणि मस्त छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आणि हो, तुम्ही मोम्स रेसिपीजला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप सारे रेसिपीज येणार आहेत, जेणेकरून त्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे, म्हणून सबस्क्राईब करा। तर आपण आता कढी बनवायसाठी ताकामध्ये बेसन, हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यानंतर एका गंजामध्ये मी तेल तापवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिरा टाकलेला आहे आणि लसूण जिरं पेस्ट टाकलेलं आहे। लसूण जिरं पेस्ट ही थोडी होऊ द्यायची आहे। लसूण जिरं पेस्ट झालं की लगेच त्यामध्ये ताक टाकून द्यायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे। कढीला उकळी आली की लगेचच त्यामध्ये गोळे टाकून द्यायचे आहे। गोळे टाकले की ते 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचे आहे चांगल्या प्रकारे। गॅस स्लो करायचा आहे आणि गोळे शिजू द्यायचे आहे। तर हे बघा किती छान कढी गोळे बनले, किती छान दिसत आहेत। तर आता आपण पॅनमध्ये तडका तयार करूया कढी गोळ्यांमध्ये टाकायसाठी। तर मी एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरा आणि लाल मिर्च टाकून घ्यायची आहे आणि तडका तयार करायचा आहे, कारण की कढी गोळ्यांसोबत मिरचीचा तडका हा खूप महत्त्वाचा असतो। तर तयार आहे आपले चना डाळीचे कढी गोळे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।